नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्र पुढे पुढे सरकत होती आणि रात्रीचा काळोख अगदी गडद झाला होता. पण शनायाच्या मनात असलेल्या कटकारस्थानांच्या योजना जास्त स्पष्ट होत चालल्या होत्या. तिचा निर्धार आता पक्का झाला होता. दुसरीकडे राधा मात्र आजोबांच्या बोलण्याचा विचार करत होती. आजोबांच्या इशाऱ्याने ती सावध तर झाली होती, पण तिच्या मनात शनायाबद्दल असंख्य विचार चालू होते. आत्ताच ऑफिसमधून आलेला इंद्रनील मावशीकडे मावशी एक कडक कॉफी तो सोफ्यावर रेलून बसत आळसलेल्या आवाजात बोलला. घे कॉफी घे. आई त्याच्यासमोर कॉफी मग पकडत बोलल्या. थँक्यू मॉम, पण तू का आणलीस? मॉम, मावशींनी दिली असती ना. खरंच या कॉफीची खूप गरज होती. तो कॉफीचा घोट घेत बोलला. असू दे रे, तेवढाच तुझा वेळ मला भेटतो, त्यासमोर बसत बोलल्या. इंद्रनील कॉफीचा घोट घेत विचारात हरवलेला होता. एक दीर्घ श्वास घेत त्याने निश्वास सोडला. आज ऑफिसमधील शनायाने केलेला गोंधळ आणि तिच्या मनात असलेला राधाबद्दलचा राग त्याला आठवत होता. शनायाचा आजचा वागण्याचा तो विचार त्याला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करत होता आणि त्यामुळे राधाची अजूनही काळजी त्याला वाटत होती. इंद्रा, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? एवढा टेन्स का आहेस? एकदम ऑफ दिसतो आहेस. आईने त्याच्याकडे न्याहाळून बघत काळजीने विचारले. काही विशेष नाही मॉम. ऑफिसमध्ये थोडा जास्त वर्कलोड आहे, त्याचाच विचार करत होतो. परंतु त्याच्या उत्तराने मॉमचे काही समाधान झाले नाही. इंद्रा, मी तुझी आई आहे. कामाचा ताण तू कधीच घेत नाहीस हे मला चांगलेच माहीत आहे. तू मलाही सांगणार नाहीस का? त्या इंद्रनीलचा चेहरा निहाळत बोलल्या. मॉम, ॲक्च्युली ही शनाया पिछाच सोडायला तयार नाही. तिला किती वेळा सांगितले मूव्ह ऑन कर, पण नाही, सारखी मागे मागे करत असते आणि आता तर ती राधावर नजर ठेवून असते. तिला राधा आणि माझ्याबद्दल माहीत नाही, तरीही तिला आमच्या रिलेशनबद्दल डाऊट आहे. मला राधाची काळजी वाटत आहे, तो मॉमला सांगत बोलला. म्हणजे ती अजूनही भूतकाळातून बाहेर पडलेली नाही. खरं तर इंद्रा, तिचे तुझ्यावर प्रेमच नव्हते. मुळात ॲक्च्युली कधीच नव्हते तिचे. नेहमी तुझ्या स्टेटसवर प्रेम होते आणि ते परत मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते. तू सावध राहा आणि राधाच्या सिक्युरिटीचीही काळजी घे. त्या राधाच्या काळजीने बोलल्या. मॉम, तिला अजूनही वाटते की मी तिच्या आयुष्यात येईल, पण ती विसरते की तीच माझ्या आयुष्यातून मला फसवून गेली होती आणि मी दगाबाज लोकांना कधीच माफ करत नाही, मग ती व्यक्ती कोणी का असेना. इंद्रनीलच्या स्वरात थोडा राग स्पष्ट जाणवत होता. आणि राधाच्या सिक्युरिटीसाठी मी दुपारीच मॅकला तिच्यासाठी बॉडीगार्ड्सची टीम कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे अपॉइंट करायला सांगितले आहे. इंद्रा, तू तुझ्या प्रोजेक्टचे काम कर, पण शनायाचे वागणे जर असेच राहिले आणि त्याचा जर ऑफिसमधील कोणावर परिणाम होणार असेल तर तू शर्माला स्पष्टपणे विचार की त्याला हा प्रोजेक्ट पाहिजे की शनायासारखी पार्टनर. आई त्याला समजावत बोलल्या. हो मॉम, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना, तो मॉमला हग करत बोलला. मॉम, मला आणखी राधाबद्दल तुला काही सांगायचे आहे, म्हणजे सर्वांनाच काही सांगायचे आहे. मावशी, सगळ्यांना बोलवता का जरा? इंद्रनील म्हणाला. काहीच मिनिटात सगळे हॉलमध्ये होते. मला तुम्हा सगळ्यांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. सगळ्यांना आलेले बघून तो बोलला. हा बोल ना, एवढे काय महत्त्वाचे होते म्हणून इतके अर्जंट बोलावले? आजी इंद्राला विचारत म्हणाल्या. हो आजी, सांगतो. मला हे सांगायचे आहे की राधाचे खरे नाव राधा पाटील नाही. तो सर्वांवर नजर फिरवत बोलला. हा बाई, त्यात एवढे काय? आता तिचे नाव राधा इंद्रनील पटवर्धन आहे, माहीत आहे आम्हाला. वेदू थोडी हसतच बोलली. आणि वेदू
वेदू, मी काहीतरी सिरियल सांगत आहे ना. तो जरा चिडून ओरडला. सॉरी भाई, ती दिलगिरी व्यक्त करत बोलली. बोल ना भाई, नक्की तुला काय म्हणायचे आहे? तिचे नाव राधा पाटील नाही म्हणजे काय? श्लोकने न समजून विचारले. आता हे काय नवीन इंद्रा? तिचे नाव राधा नाही म्हणजे काय? वैशालीताईंनी राधाकडे बघत विचारले. छोटी मॉम, तिचे खरे नाव राधा राज सरपोतदार आहे, तो एका दमात म्हणाला. राज सरपोतदार म्हणजे? श्रेयाने विचारले. राधा राजवर्धन सरपोतदार यांची मुलगी आहे, इंद्रनील सर्वांना सांगत बोलला. काय? वर्धन सरपोतदार? हे आपले वर्धन सरपोतदार? काकांनी आश्चर्यचकित होऊन विचारले. हो, शनायाचे आजोबा, हेच राधाचेही आजोबा आहेत, तो म्हणाला. तसे सर्वजण आश्चर्यचकित होऊन राधाकडे बघत विचारले. हो तेच. राधाने हो अशी मान हलवली. पण हे कसे शक्य आहे? आजींनी विचारले. इंद्रनीलने एक दीर्घ श्वास घेऊन सर्व सांगितले. तसे सर्वजण आश्चर्यचकित झाले, फक्त आई आणि बाबा सोडून. ताई, तुम्हाला आश्चर्य नाही वाटले? तिचा शांत चेहरा बघून वैशालीताईंनी विचारले. नाही, कारण हे मला आधीच माहीत होते, त्या निर्विकार चेहऱ्याने म्हणाल्या. काय? इंद्रनील सहित राधाने आश्चर्यचकित होत मॉमकडे बघितले. हो, मला माहीत होते, मालतीताई म्हणाल्या. सगळ्यांना आता त्यापुढे काय सांगतील ते ऐकण्याची उत्सुकता लागली होती. हो, मला हे सर्व आधीपासूनच माहीत होते, पण जेव्हा वेळ येईल तेव्हाच या सगळ्याचा खुलासा व्हावा असं मला वाटले. सगळ्यांना सत्य ऐकायची खूप उत्सुकता आहे हे बघून मालतीताई शांत चेहऱ्याने राधाच्या दिशेने बघत म्हणाल्या. पण आई, तुम्ही मला आधी का काहीच सांगितले नाही? मी इतके दिवस स्वतःच्या खऱ्या ओळखीपासून अनभिज्ञ होते, राधाने विचारले. राधा, तू तर बघितलेस ना, तुझे बाबा फक्त एकदा त्या लोकांच्या समोर आले आणि त्या लोकांनी त्यांचा जीव घेतला. तुझ्या ओळखीपेक्षा तुझा जीव जास्त महत्त्वाचा होता, नाही का? मालतीताई राधाला म्हणाल्या. आणि तसेही एक ना एक दिवस हे समोर येणारच होते, म्हणून मी फक्त बघ्याची भूमिका घेतली, कारण मला माहीत होते तुला हे सत्य पोलीस तपासात स्वतःलाच समजणार होते. मालतीताई गंभीर स्वरात बोलल्या. इतके दिवस तुझ्या बाबांनी तुला सर्वसामान्यासारखे वाढवले होते, त्यासाठी त्यांनी त्यांची ओळखही गुप्त ठेवली. हा कोणापासून धोका आहे वगैरे मला काहीच माहीत नव्हते, फक्त धोका आहे हे माहीत होते. म्हणूनच बाबा तुम्हा दोघींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते हे माहीत होते. त्या पुढे बोलत बोलल्या. आई-बाबांनी स्वतः सगळे जीवन बदलले फक्त आमच्यासाठी, ती थरथरत्या आवाजात बोलली. ते आठवून राधाच्या डोळ्यात आता पुन्हा अश्रू तरळले. हो राधा, त्यांनी तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, पण दुर्दैवाने देशमानेच्या लालसेपुढे त्यांचा जीव गेलाच. मालतीताईंनी मान डोलावली आणि म्हणाल्या. इंद्रनील, आता जर देशमानेला राधाची ओळख समजली तर तो पुन्हा काहीतरी कट रचेल. इंद्रा, त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. राधाच्या ओळखीचं सत्य सगळ्यांना कळल्यानंतर तिला वाचवणे हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य असेल. आपल्याला आता आणखी सावध राहायला लागेल, आई काळजीत बोलल्या. आई, तू काळजी करू नकोस, आता तो राधाला काहीच करणार नाही. तिच्या आजोबांनी कशी जमीनच्या मालकीची कंडिशन ठेवली आहे ते सांगितले, ते ऐकून आता सर्व जरा निर्धास्त झाले. आई, आता मी घाबरणार नाही. बाबांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी लढणार. माझ्या आई-वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आता तयार आहे. मी जास्त दिवस सत्य लपवून राहणार नाही. राधा आता निर्धाराने म्हणाली. राधा, तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे आणि आपले कुटुंबही तुझ्या पाठीशी आहे. देशमाने कुटुंबाचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. आता सर्व पुरावे गोळा करावे लागतील. इंद्रनीलने राधाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. हो, पण या सगळ्यासाठी आपल्याला लवकर पुरावे गोळा करावे लागतील आणि देशमाने कुटुंबाला कायद्याच्या कचाट्यात पकडावं लागेल. मालतीताईंनी मान डोलावली आणि म्हणाल्या. इतक्यात फोन वाजला. इंद्रनीलने कॉल घेतला. तो जसा फोनवर बोलत होता तसा त्याचा चेहरा गंभीर होत चालला होता. काय आहे इंद्रनील? त्याचा चेहरा बघून बाबांनी विचारले.
बाबा, मॅकचा कॉल होता. शनाया पुन्हा काहीतरी प्लॅन करत असल्याचं त्याला कळतंय. मी आता ऑफिसला जातो, तो म्हणाला. आजचा जर भाग तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.